समालोचक आमचे मित्र पाहायला मिळत आहे बाबू शाह सर आणि आमचे प्रवीण टेंबे सर. या स्पर्धेनं त्यांना खूप झलाली दिली आहे हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले. चला ओमकार शेट्टे तात्काळ आपण सज्ज व्हायचं. चला तर या लढतीमध्ये उत्तम भूमिका साकार करणारा सचिन चौधरीला पाहिलं, परंतु त्याला डेडिकेट करायचंय अशी काहीशी चर्चा पाहायला मिळते. टॉस बॉक्स मध्ये तो डेडिकेट करू शकतो. क्या बात आहे रोशन, डेडिकेट तर केलाच पाहिजे कारण पहिल्या चेंडूवर षटकार लागला होता यशच्या. त्यानंतर त्याने 9 धावा डिफेन्स केल्या. सो इथे सचिन चौधरी ज्याने 33 धावा काढल्या वन साईड, तो डेडिकेट करतो यश चौधरी. नवीन गोलंदाज, टाळ्या होऊन जाऊ द्या कारण एका बॉलरची कमी होती सरवलीमध्ये आणि त्याने निवडलं यश चौधरीला. त्याने नावाप्रमाणे कामगिरी केली. टाळ्या होऊन जाऊन द्या. एक मोठी इम्तिहानची घडी मी म्हणू शकतो या गोलंदाजसाठी आणि तो पास झालाय त्या इम्तिहानमध्ये. रोशन यश चौधरी गोलंदाज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि सचिनने त्याला डेडिकेट केली आहे. थोडंसं सचिन थोडंसं तुम्ही बोला कारण खूप चांगली मॅच झाली. 6 चेंडूमध्ये 15 धावेची आवश्यकता होती आणि एका मोमेंटला असं वाटलं की वावंजे संघे संकेत रानडे आणि अक्षय पाटील होता मैदानात. वन साइड मॅच ते जिंकत होते. षटकार लागला पहिल्या बॉलवरती. तुझ्या मनात काय सुरू होतं कारण तुझी बॅटिंग खूप सुंदर झाली होती. यशवर कॉन्फिडन्स होतं का ओव्हर काढणार आणि त्याने करून दाखवलं. यंग प्लेअर आहे, त्या नक्की कौतुक करेन. एक प्रश्न आहे की आपण मलंगड विभागामध्ये आहोत. इकडचा क्रिकेट भरपूर मोठा आहे. 5वं पर्व आहे. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं कारण भिवंडीमध्ये टॉपच्या टुर्नामेंट होत असतात. ही टुर्नामेंट तुला टॉप टुर्नामेंट वाटते का? नक्कीच टॉप टुर्नामेंट आहे. दादाने आम्हाला खेळायला चान्स दिला त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. थँक्यू सो मच. खूप चांगलं बोललो तू आणि असंच तू पुढे जा. ISPला देखील जाऊ शकतो आणि तुम्हाला चांगलं बोलावंच लागेल यापुढे देखील. काही सन्मान आपण इथे करतो, विशेष सन्मान. रामदास दादांचा इथे विशेष सन्मान केला जाईल. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपले शुभास ते रामदास दादांचं यथोचित शाही सन्मान इथे पूर्ण करायचं आहे. धन्यवाद रामदास दादा या स्पर्धेला आल्याबद्दल. तुमचा सन्मान इथे आम्ही करतोय. गुलदस्ता, मायाची प्रेमळ शॉल आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन यांचं स्वागत केलं जात आहे. चला मॅच सुरू करायचे. मॅच थांबवू नका. लास्ट 2 मॅच वेल कमी आपल्याकडे. गणेश दादा भोईर यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. छोटे महागुरू ओमकार शेट्टे सर प्लीज कम ऑन द स्टेज. आज मोठी जबाबदारी ओमकार सरांवरती. या स्पर्धेची एक मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. बघा आयवा कॅचच्या प्रेक्षकांनी घेतली आहे. चिरनेरचा प्रेक्षक आहे आणि काकडवालचा एक प्रेक्षक आहे. तुम्ही यायचं लगेच तुमचा प्राईज घेण्यासाठी. आयवा कॅचचा प्राईज आहे इथे. गोपाल शास्त्री भटजी आमचे मार्गदर्शक यांच्या माध्यमातून आयवा कॅचसाठी टिफिन बॉक्स आहे आणि तो कलेक्ट करायचा आहे दोघांनी. मॅच स्टार्ट. कॉमेंट्री बॉक्समध्ये ओमकार शेट्टे सर माझ्यासोबत जॉईंट होतील फर्स्ट इनिंग. सो तोपर्यंत आयवा कॅचला आपण पारितोषिक देऊया टिफिन बॉक्स आणि मी पुन्हा एकदा ओव्हर टू करतो ओमकार शेट्टे सरांकडे. धन्यवाद. महागणपती चिरनेरचे कॅप्टन, निवी इन्फ्रा सरवलीचे कॅप्टन आणि चालू मॅचचे दोन्ही 12th मॅन पटकन या लगेचच आपण ड्रॉ करत आहोत. आधी आयवा कॅचवाले दोन्ही खेळाडू या त्यांना आपण गोपाळ एक आलेत, चिरनेरचे एक अजून होते आपण देखील या त्यांना देखील आपण देऊया. त्या ठिकाणी गोपाळ शास्त्री भटजी यांच्या वतीनं एक टिफिन बॉक्स, 2 टिफिन बॉक्स दिले जातील दोघांना. चला तत्पूर्वी आपण कॅप्टन्स या पुढे. लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतोय या मॅचच्या ज्या 2 टीम्स आहेत त्यांच्या 12th मॅन इथे असतील. विजेता संघ एका चिठ्ठीवर दिलेला आहे आणि आज मेतांश त्याच्यासाठीचा जागा आहे. अन्यथा भाऊ 11 नंतर मस्तपैकी सगळं खाऊन झोपतो. त्याला माहिती आहे 11 बजने के बाद उसाटणे नाका बंद हो जाता है. आणि ऑन स्क्रीन एकदा मेतांशला दाखवा. मस्तपैकी आई एकविरेची टोपी घालून मेतांश आपल्या सोबत आहे. एकदम हिरोवाली हार्ड पर्सनॅलिटी आहे मेतांश शेठची आणि मेतांश शेठ इतना खाता है की थकता ही नाही. चला त्याच्या शुभ हस्ते आज आपण ड्रॉची चिठ्ठी उचलणार आहोत आणि रोजचा रूल आहे
एकेकाचा नंबर रोज लागतो, कारण या सगळ्यांना माहिती आहे ज्या टीमच्या कॅप्टनची चिठ्ठी निघेल ती टीम रोज 500 किंवा 1000 देऊन जात आहे. आज पाहूयात कुणाचं लक आहे मेहतांच्या हातामध्ये. थोड्याच वेळात आपण आधी इकडे दोन्ही खेळाडूंना आयवा कॅच घेतलेले जे दोन्ही आपले प्रेक्षक होते त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी पारितोषिक देतोय. चला या अनिलदाच्या शुभ हस्ते आपण ही पारितोषिक देऊयात. चला या दोन्ही खेळाडूया. चला बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. आयवा कॅचवाला आलाय. डीजे नितीन होऊन जाऊ दे काहीतरी स्पेशल. शिसे घ्यायला आणि आयवा कॅच घेणारे दोन्ही प्रेक्षक एक काकडवालचे आहेत एक चिरनेरचे आहेत. अभिनंदन दोघांचं. तर या आपण या दोन्ही खेळाडूंना त्या ठिकाणी सन्मानित करतोय. अभिनंदन. तर आता थोडाच वेळात जसं हे ओव्हर फिनिश होईल आपण ड्रॉ करणार आहोत. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. इट्स ओव्हर टू यू. जसं काही एक फॉरेनर कॉमेंटेटरचा लुक ज्याच्याकडे या ऐकूयात आपण पीटी शेटला. मगाशी सुनील पाटील यांच्याकडनं 500 आले. त्यानंतर प्रवीण टेंबे यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा नूर आलाय आणि कॉमेंट्रीमध्ये एक वेगळी तेजी. थैंक यू छोटे महागुरु ओमकार सर. 5 गेंद 3 चौके लगे, कैच ड्रॉप और टोटल बन चुका है 14. एक विकेट टीम दर्शित 11 गावदेवी काकड़वाल का महेश मडवी के रूप में यहाँ पर प्राप्त हो चुका है. गेंदबाज प्रशांत को लास्ट बॉल. गुड बैटिंग परफॉर्मेंस. 4 ओवर का ये मैच है. विनर वर्सेस स्पिनर का मुकाबला. बिग फाइट. लेग स्टंप से दूर है दिशा. ही अंपायर ने व्हाइट बॉल घोषित किया है. टीम का टोटल 15 पे पहुंचा है. बहुत अच्छे रन बने हैं ककड़वाल के. पिछले मुकाबले में किशोर मडवी मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता उन्होंने, लेकिन कमाल की पारी के लिए. और स्ट्राइक एंड पर है रोशन भोईर. दर्शित 11 गावदेवी काकड़वाल. इस साल भी अच्छा परफॉर्मेंस रहा इस टीम का. पिछले मुकाबले में बढ़िया जीत हासिल की है. आखिरी गेंद बल्ले के स्लॉट में इनटू द प्लॉट. ऑन साइड क्लियर. माइटी हिट 6 रनों के लिए. दोन्ही टीमचे 12th मॅन काकडवाल आणि बेतवडे इकडे येऊन थांबा. कॅप्टन आहेत आपल्यासोबत टीम निवी इन्फ्रा सरवलीचे महागणपती चिरनेरचे. एका चिठ्ठीवरती महागणपती चिरनेर नाव आहे, एका चिठ्ठीवरती टीम निवी इन्फ्रा सरवली नाव आहे आणि एका चिठ्ठीवरती चालू मॅचचा विजेता संघ नाव आहे. एक चिठ्ठी तो उचलेल. तुम्हा सगळ्यांनी मिक्स करा, त्याच्या समोर टाका. जी चिठ्ठी येईल ती टीम सुपर 12ला जाईल. सगळ्यांनी मिक्स करून टाका. मेहतांश एकच उचलायची आहे आणि मेहतांशनी जर वाचून दाखवली ना चिठ्ठी तर मग 500चं प्राइज. फक्त वाचून दाखवायची मेहतांशनं. क्या बात है. तर एक चिठ्ठी मेहतांशने काढली आहे. थोडं पाठी आहे मेहतांश, सस्पेन्स राहू दे. कॅप्टन तुम्ही बघू नका. आणि टीम आहे निवी इन्फ्रा सरवली. चला 500 देऊयात आपण लगेचच. आणि वाचून दाखवली ना तर थांब मोनिश, एक मिनिट थांब. हे नाव वाचून दाखवूया एकदा आपण. मेहतांश एकदा वाचून दाखव. मेहतांशनं वाचून दाखवला ना तर माझ्याकडून अजून 500, अजून 500 लगेच ऑन स्टेज. मेहतांशनं फक्त मराठीमध्ये लिहिलंय, वाचून दाखवलं तर 500. वाच ना. सकाळी इंग्लिश मिडियमला 5ला उठून पप्पा त्याला सोडतो. म्हणजे दादा तुझ्या वर्षाच्या 1.5 लाखाची किंमत आहे ना, 500 पण नाही. चला अभिनंदन. जाऊ शकता तुम्ही सरवली. सुपर 12 बरोबर तुम्हाला शेड्यूल कळवलं जाईल. शार्प ऑन तुम्हाला संडेला एक्झॅक्ट टायमिंग काय ते सांगू आणि त्याच टाइमला हीच टीम घेऊन यायचं. ओके. अभिनंदन. धन्यवाद. इंग्लिश मीडियम स्कूलवरती ओमकार शेट्टे सरांनी इथे बोर्ड दाखवलंय की वाचता तुम्हाला आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इंग्लिश मीडियममध्ये जाण्याची गरज नाही आहे. थँक्यू सो मच. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 21 स्कोर. टीम काकड़वाल. न्यू बॉलर सौरभ पाटिल. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. यस येस येस कंप्लीट करून घे तुझं. हर्षवर्धन चौधरी यांच्याकडनं जर सरवली सुपर 6 मध्ये इंटर झाली तर
तर हर्षवर्धन चौधरी अर्थातच सरवलीकरांचा लाडका गोट्या त्याच्याकडनं एकविरा ट्रिप तुम्हाला दिली जाईल 1 नाईट स्टँड. लेफ्ट हैंड बैटर पिछले मैच का मैन ऑफ द मैच है किशोर मडवी ऑन स्ट्राइक. रूम बनाई, जगह बनाकर खेला इस स्ट्रोक को डगआउट के ऊपर सलामी ठोकने वाला ये दमदार खूबसूरत शॉट 6 रनों के लिए. वो टैलेंट उनके अंदर कूट कूट के भरा है, वो पावर पोटेंशियम वापस वो अपने आप को साबित कर रहे मुकाबले में. ताल ठोक के छक्का मारा है उन्होंने पहली गेंद पे. 21 थे, छक्का आया 27 और दर्शा रहा है कि गावदेवी काकड़वाल 4 ओवर में 70 रन बनाने की क्षमता अपने अंदर रखती है. ये बड़ी टूर्नामेंट है और बड़ी टूर्नामेंट में अगर एक भी बल्लेबाज अच्छी पारी खेलता है किसी भी मैच में तो उसका नाम अपने आप चर्चा में आ जाता है. और उसाटनी टूर्नामेंट्स में कई खिलाड़ियों का नाम चर्चा में आया है. गेंदबाज हो या बल्लेबाज, हर किसी की छवि बनी है. 2 सिद्धि करौली, 2 सरौली सुपर 12 में अपनी जगह बना चुकी है. 4 टीमें 2 गांव की है, सरौली की 2 टीमें और सिद्धि करौली की 2 टीमें. ओ ये देखिए जगह बनाई, खड़े खड़े स्क्वायर कट, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री से दूर. जब भी मिले मौका लगा दो चौका. 4 रन. दिशाओं में बल्लेबाजी का धमाका मैं देख रहा हूं इस बल्लेबाज के द्वारा. पिछले मुकाबले में आग लगाई थी, वापस आग लगा रहे किशोर मडवी. 6-4 10 आए 2 गेंदों पर, खाता 6 के साथ, खोला 4 के साथ. और कमाल की बल्लेबाजी भाई. 28 नंबर के जर्सी ये छाप छोड़ रहे मैदान में. ये खराब गेंदबाजी है, शॉर्ट गेंद ताल ठोक के फेंक दिया है स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. मस्तक पे दस्तक. 6 रन. किशोर मडवी का है बेहतरीन प्रदर्शन, एक बड़ी उपलब्धि हासिल की है उन्होंने. नहीं रुकेंगे, रेंज में दूरी 6 की मंजूरी. शाजमानी बल्ले की मनमानी, मनमानी किशोर मडवी की 6 रनों के लिए. हेलो वो आवाज हम सुनते हैं, जय श्री राम. हर किसी को ये आवाज सुनाई देती है. अनिल दादा ढोपरी नेतृत्व करते टीम के, बहुत अच्छे इंसान है. सीनियर प्लेयर हर टीम में होना चाहिए. देखिए धमाका, तबाही 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 मचाने वाला बल्लेबाज है, अनस्टॉपेबल. 1 मैन शो बल्लेबाजी करते हुए 6-4 6-6-4, 5 गेंदों पे 3 छक्के 2 चौके और इनके बल्लेबाजी में रनों की बारिश हो चुकी है. टीम पहुंची है 11 गेंदों पे 47 रन. 47, 11 गेंदों पे 47. पिछले मुकाबले के 4 ओवर में 51 थे, लेकिन ये 11 गेंदों पे वहां तक पहुंची है काकड़वाल. 1 गेंद बची है. किशोर मडवी तो अनस्टॉपेबल है भाई. गेंद नहीं हो या पुरानी, कहानी बदलते ये. आखिरी गेंद है, उसी दिशा में खेला था जिनका शेयर मार्केट तगड़ा है, उस दिशा में डॉट निकली है. 2 ओवर का खेल समाप्त है. ये बल्लेबाजी पसंद आई तो डगआउट से तालियां होनी चाहिए किशोर मडवी के लिए.
6 गेंदों का सामना किया, 26 रन बनाए, 3 छक्के 2 चौके और टीम काकड़वाल पहुंची है 47। 2 ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर में 21 आए, 1 विकेट गया था बल्लेबाज महेश का और दूसरे ओवर में आए 26, 0 विकेट। गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी, गोम तुझे गजऱ्याचा। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट ने टीम ने हर किसी का सपना पूरा किया है, लेकिन मैं भी अपना कहूंगा कि 2022 में इसी टूर्नामेंट के द्वारा लकी ड्रॉ में एज अ कमेंटेटर मुझे बाइक मिली थी बाबूशाह, और मेरा भी सपना यहाँ पर पूरा हुआ था। आईवा कैच के सपने भी पूरे हुए यहाँ पर, वहाँ पर भी बाइक थी। और इस बार 12वां खिलाड़ी का सपना पूरा होगा कि 12वां खिलाड़ी मैच सिर्फ मोबाइल के लिए नहीं होता है। यहाँ पे देखिए फैंस पिछले क्षणों को दिखाते हुए कि फैंस गए थे सेल्फी लेने के लिए मैदान के अंदर, अमाउंट लेने के लिए गए थे, क्या बात है। तो चलिए भाई, जबरदस्त बल्लेबाजी है, सपना पूरा करने वाली टूर्नामेंट है उसाटने के मैदान पर। हवा में एक और बढ़िया स्ट्रोक, मानो 4 ओवर में शतक मारने की मंशा है बल्लेबाजों की, और मुझे वो लग रहा है कि वो शतक भी आ सकता है। लॉफ्ट किया 6 रनों के लिए। रोशनाई प्रस्तापित कर रहे मुकाबले में, नाम रोशन कर रहे अपनी टीम का, अपने बल्लेबाजी का। वो भी नहीं रुक रहे, किशोर मडवी के साथ उन्होंने भी रंग बदला है बल्लेबाजी का। बेतौड़े की खराब गेंदबाजी, 6 हैट्रिक, 3 बॉल 3 6 लगातार, और इस बल्लेबाज को मिलेगा सम्मान्य गोपाल शास्त्री भट्ट जी, इनके द्वारा यहां पर स्टेनलेस स्टील की जो बॉटल है वो मिलेगी, और अंपायर का सिग्नल है ये नो बॉल, लेकिन बॉलिंग टीम रिव्यू बीमर को चेक करेगी। आइए टीवी अंपायर टू डायरेक्टर से जुड़ते नो बॉल कॉल के लिए कि हाँ नो बॉल है या नहीं, बीमर है या नहीं, चेक करते टीवी अंपायर के साथ। बड़ी स्क्रीन पर आपको दिखाया जाएगा नो बॉल है या नहीं, क्योंकि अनिल ढोपरे हमेशा कहते हैं कि दूध का दूध पानी का पानी पूरे दुनिया के सामने यहाँ पर किया जाता है। ये पहली टूर्नामेंट है जो बड़ी स्क्रीन पर आपको निर्णय दिखा सकती है, वो क्षमता है अनिल दादा ढोपरे और उसाटने टीम में, क्योंकि कई टूर्नामेंट्स में रिव्यू दिखाया नहीं जाता, लेकिन यहाँ पे दिखाया जाएगा कि क्या वो नो बॉल है या नहीं। नो बॉल, कहानी में ट्विस्ट, 7 रन, 3 बॉल पर 3 6 लगातार रोशन बोयर के बल्ले से। पहली इनिंग शुरू है और अभी तक का टोटल देखा जाए छक्के लगे हैं 7 छक्के 4 चौके, रनों की बारिश, रनों का अंबार खड़ा हो चुका है, रनों का पहाड़, द माउंटेन ऑफ स्कोरबोर्ड। टीम जाके पहुंची है मात्र 60 रनों पर। दोनों बल्लेबाज 6 गेंदों का सामना करके 26 पे खेल रहे, दोनों का टोटल व्यक्तिगत टोटल है। रोशन बोयर 6 बॉल 26, किशोर मडवी 6 बॉल 26, 5 बॉल 26, यानी दोनों का टोटल 52 का यहाँ पर होता है पार्टनरशिप। अफलातून बल्लेबाजी है, पहले सत्र में धमाकेदार बल्लेबाजी, जस्ट लाइक अमोनियम नाइट्रेट, विस्फोटक, एक्सप्लोजिव। और इस बार राहत भरी सांस बेतौड़े टीम ने ली है, क्योंकि ये गेंद अच्छी की थी जिसपे सिंगल मिला है। इससे पहले हर गेंद बाउंड्री के बाहर थी, छक्के लग रहे थे, चौके, लेकिन अब उन्हें थोड़ा अच्छा लग रहा है। ओमकार शेट्टी सर मेरे साथ कमेंट्री बॉक्स में ज्वाइंट होंगे। टीम का टोटल है 61 रनों के नजदीक है। ओमकार जी, क्या तूफानी बल्लेबाजी है, मुझे लग रहा है कि मैं जियो हॉटस्टार पे ये हाईलाइट देख रहा हूँ, ग्रामीण टेनिस क्रिकेट .in पे हाईलाइट मुकाबले, जो रनों का पहाड़ बन रहा है, हर गेंद छक्का चौका और हर गेंद पे बड़े नंबर। उससे पहले नो बॉल भी आया था, यानी किस्मत भी काकड़वाल का यहाँ पर साथ दे रही है। नो डाऊट सुसाट सुटल्या मैदानावरती, जे एक्सपिरियन्स आहे ना त्यांच्याकडे त्याचा पुरेपूर वापर चालू आहे, त्यामुळे या मॅचमध्ये सुरुवात जी मिळाली आहे दर्शित 11 गावदेवी काकडवालला ती खतरनाक आहे। धावफलकावरती एक नजर टाकली ना आपण तर स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 61 धावा, म्हणजे एक मोठी टेस्ट आहे येणाऱ्या बॉलर्सची। जी बिल्कुल, रेंज में नहीं है, शॉर्ट पॉइंट पे फील्डर थे, शॉर्ट स्क्वायर लेग पर कोशिश थी कैच की, लेकिन वहां पर सिंगल मात्र मिलेगा। 62 ऑन बोर्ड। ओमकार 2 ओवर में 47 थे,
उसके बाद देखिए 62 पे टारगेट पहुंच चुका है और मैंने कहा था कि 100 शायद 4 ओवर में देखने मिल सकते हैं क्योंकि किशोर मडवी रोशन अफलातून बल्लेबाजी कर रहे, इन फॉर्म है, स्लॉट में गेंदे रेंज में ला रहे और बाहर फेक रहे. नाही या मॅचमध्ये आहे ना तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही गोलंदाजी करताना सध्या पाहताय गोलंदाजी मार्कवरती हर्षल तांडेलला बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर इथे बॉल हवा होता थोडासा पडल्यानंतर बाहेर निघतोय 100 नाही पण इथना प्रयत्न हा नक्की असेल काकडवालचा की 80 धावा धावफलकावरती जरूर लावला जावा. बट एक गोष्ट मी तुला या मॅचमध्ये जरूर सांगेल, कदाचित थोडीशी अतिशोक्ती होऊ शकते बोलताना, टीम बेतवडी खेळती आहे प्रशांत, त्यानंतर आपण पाहिला दुसऱ्या षटकामध्ये देखील रन्स आले. या टीमकडे आहे ना प्रचित नावाचा एक यंग बॉलर ज्याला मी जीत भोईर असेल, मोठी देसाई टीम असेल, जितेशसारख्या फलंदाजाला एका जागेवरती अगदी 3 ते 4 बॉल थांबवताना पाहिलं. कदाचित 2 ओव्हर जिकडे 47 आला ना तिकडे प्रचितवरती बिलीव करू शकत होती टीम बेतवडे. याचं कारण तुला सांगतो, हा चौकार आला, चौकारानं स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 67 धावा. आणि कारण हे होतं तो एक चांगला लेदर बॉल क्रिकेटपटू आहे. लेदर बॉल प्लेयर्सला ऑलवेज काय शिकवलं जातं तर तुमचं बेसिक, तुमचं जे स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती काम करणं. आणि प्रचितचं गुड लेंथ आणि प्रचितचं यॉर्कर खतरनाक आहेत. कदाचित या विकेटवरती तो इफेक्टिव्ह ठरू शकला असता. बट तिकडे आणला हर्षल तांडेला. हर्षल देखील चांगला गोलंदाज आहे, बट 2 ओव्हरमध्ये ज्या 47 आला होता ना त्याचं प्रेशर त्याला हँडल झाला नाही आहे. आणि हर्षलला देखील आतापर्यंत 20 धावा या मॅचमध्ये खर्च केलेत. एखादं अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळेल का? उद्या एक खतरनाक प्रेक्षणीय मॅच आपल्यासमोर येते आहे फायनल डेच्या दिवशी. शो मॅच. एका बाजूला कॅप्टन योगेशदादा मडवी. मॅच कुस्त्यांची नाही आहे, क्रिकेटची आहे आणि त्यांना फाईट करणार आहे हितेंद्र मडवी कॅप्टन आहेत. तर दोन्ही टीमकडे नजर टाकूयात. हितेंद्र मडवीकडे रोशन मडवीसारखा एक खतरनाक MS धोनीसारखा यष्टीरक्षक आहे. शुभम मडवी आहेत, प्रसन्न म्हात्रे आहेत, तन्मय मडवी आहे, राहुल काठे आहे, त्यानंतर महेश पाटील आहे, हितेश ढोपरी आहेत, कार्तिक हिलाल आहे, सोहम हजारी आहे, विनायक म्हात्रे आणि करण भोये जे आयकॉन आहेत. तर दुसऱ्या बाजूला योगेशदादा मडवीच्या टीमकडे एक नजर टाकूयात. आकाश हिलाल जे विकेट किपर आहेत, जितेश म्हात्रे आहेत, दीपेश म्हात्रे, गुरु मडवी, भाविक मडवी, प्रवीण म्हात्रे आणि हनुमान ढोपरी, हेमराज साळवी हे पण आयकॉन आहेत, गणेश भोईर, दिलीप मडवी, जितेंद्र गोंधळी आणि त्या सोबतीनं आयकॉन महेश साळवी. मात्र हे जे 12वं नाव आहे ना ते हितेंद्र मडवीच्या पूर्ण टीमला टेन्शन देऊ शकतं. जितेंद्र गोंधळी. नहीं नहीं देखिए ओमकार, आपको पता है साइट मांगवत असायचे पहले, साइट मांगवायचं. तो ये वो खिलाड़ी है कि वो साइट मंगवाई है इसे जितेंद्र गोंधली वाउंजा से कि उसाटने में आप आइकॉन के तौर पे खेले. मुझे लग रहा है ऑल इंडिया ओपन में जितेंद्र गोंधली जुड़ चुके हैं. नाही ऑल इंडिया आयकॉन आहे ना सध्या ISPL ला सगळे बिझी आहेत. त्यामुळे सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय, कारण केतन म्हात्रे सध्या नाही आहे, भावेश पवार नाही आहे, करण अंबाला बिझी आहे. या सगळ्यांपेक्षा खतरनाक आयकॉन जो ISPL फॉर्म भरला नाही म्हणून खेळला नाही त्या आयकॉनला मागवलं आणि त्याचं नाव आहे जितेंद्र गोंधळी. 68 3 ओवर. पहली ओवर में 21, दूसरे ओवर 26, तीसरे ओवर में वापस 21 आए. तीनों गेंदबाजों को मार लगे, लेकिन आखिरी ओवर लेके विष्णु पाटिल यहाँ पर गेंदबाजी करेंगे. बेतवडी बी इस ओवर में अगर रन रुकते हैं तो मैं कहूँगा कि ये अच्छा कमबैक हो सकता है चेसिंग के लिए बेतवडी बी को, कि वो अच्छी फाइट कर सके. लास्ट ओवर लॉफ्ट किया हवा में, किशोर मडवी की विकेट चाहिए इनको. सेफ लैंडिंग हुई, 4 खिलाड़ी भाग रहे थे वहाँ पर, पहुंच नहीं पाए और वापस स्ट्राइक रोटेट हुई. उनका शुरुआत अच्छी हुई थी, 21 आए पहले ओवर में, फिर 26, उसके बाद वापस 21. तो ये बेतौड़े के लिए विष्णु पाटिल की गेंदबाजी चलनी चाहिए. अगर ये चलती है तो जो टोटल आप 70 आप देख रहे हैं तो 80 के नीचे रह सकता है. अगर ये नहीं चले तो 85-90 के आसपास टोटल जाएगा. वो काकडवाल को बेनिफिट हो सकता है फिर. आणि 80च्या आतमध्ये धावा थांबल्या काही चान्स बनू शकते आहे, कारण मागच्या मॅचमध्ये बेतवड्याने देखील 78 केलेत. प्रशांत तांडेल चांगल्या टचमध्ये आपल्याला दिसला, त्याच्या बॅटमधनं शॉट कॅमिओ आपल्याला जरूर पाहायला मिळाला. या मॅचमध्ये गोलंदाजाच्या हातामध्ये खूप काही आहे. बोलत यार अर्ध्या विकेटवर टाकलाय, असे टाकले तर रात्रभर मारत राहील, कारण मैदानावरती खेळतोय काकडवालच्या क्रिकेटच्या जंगलातला ढाण्या वाघ. त्याचं नाव आहे भावड्या आणि भावड्याची बॅट एकदा लागली काकडवालकरांना माहिती आहे भावड्या फक्त तोडफोडच करतो. आणि हा पण चालला बाउंड्रीच्या बाहेर षटकार येतोय किशोर मडवीच्या बॅटमधून. किशोर मडवी का टोटल में गिनता हूँ, पहले मुकाबले में 14 गेंद पे 47, इस मुकाबले में 11 बॉल पे 40, 2 मुकाबले में इनका टोटल है 87 अभी तक का लाइव. पिछले मुकाबले का अर्धशतक 3 रनों से बचा क्योंकि मुकाबला समाप्त हुआ था, लेकिन अब उनको 10 रन की दूरी अर्धशतक के लिए और गेंदें 4 बची है.
किशोर मडवी ने आज शो टॉपर बन चुके हैं, वो शो मस्ट फायर किया उन्होंने. नाही आजच्या दिवसातीलच नाही, या पूर्ण आठवड्याभरातील 5 दिवसातलं जर क्रिकेट डे नाईट आपण पाहिलं, सर्वाधिक खतरनाक बॅटिंग जर कोणी केली, फिनिशिंग टच दिलाय, ओपनिंगला येऊन रन्स बनवलेत, पहिल्या डावात येऊन तो रन्स बनवतोय, अजून एक म्हणून म्हणालो ना, असे टाकत राहिला ना, रात्रभर बॅटिंग करत राहील. आणि किशोर मडवी म्हणेल हे 4 ओव्हर नाही 40 ओव्हर 50 ओव्हरची जर बॅटिंग मिळाली, कदाचित ब्रॅन लाराचा 400चा रेकॉर्ड मी आजच तोडेल. कारण आजच्या रात्री जी बॅटिंग तो करतो खतरनाक आहे. वैयक्तिक 44 वरती जाऊन किशोर मडवी आता पोहोचला आहे आणि अर्धशतक इथनं जास्त लांब नाही आहे. आणि मला आजही आहे ना बळी एक मॅच आठवते, ज्यावेळी काकडवालला खऱ्या अर्थानं किशोर मडवीच्या बॅटिंगची गरज होती. मैदान होतं मानेराचल स्वर्गीय लालभोर स्मृती चषक, ज्यावेळी त्याच्या कारकिर्दीतली मालिकावीर बाईक त्याला मिळाली. 2 ओव्हरांना 12 बॉलमध्ये फक्त 11 रन्स केले होते किशोर मडवी विकेटवरती असताना. काकडवालनं अनेक जण म्हणत होते आज भावड्याची बॅट शांत आहे, त्यानंतर भावड्या जसा रंगात आला, नंतरच्या 12 बॉलमध्ये 8 षटकार मारत 49 धावा 2 ओव्हरमध्ये यानं बनवल्या होत्या. खतरनाक प्लेअर आहे, डेंजरस ओव्हर अगदी ज्यावेळी येतात तोडफोड त्यावेळी करण्यासाठी किशोरला ओळखलं जातं. आणि त्याच्या सोबतीनं जर मैदानावरती महेश मडवी उभा असेल तर त्याची काही बात वेगळी आहे. ज्यावेळी मलंगडाचं सन्मान म्हणजे मलंगडचे ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष महेशदा यांच्या नावानं अध्यक्ष चषक रंगतं, त्या स्पर्धेमध्ये देखील किशोर महेशनं जी बॅटिंग केली ती खतरनाक होती. 44 पे खेल रहे. ओ कैच ड्रॉप. ओ ये देखिए शायद अर्धशतक उनका बन सकता है. और गॉड्स प्लान उसे कहते हैं. भगवान भी चाहता है कि वो अर्धशतक ये पारी खेले. इससे पहले 3-4 अर्धशतक हुए और इनका टोटल है किशोर मडवी का 46. 4 रनों की दूरी है अर्धशतक के लिए. आजवर तुला किशोर मडवीच्या बॅटिंगचा इतिहास सांगतो. एकदा का 44च्या पुढे पोहोचला ना की लाल रंगाचा धोका त्याच्या बॅटच्या समोर नेहमी येऊन थांबतो. जवळजवळ 20 ते 22 वेळा मी स्वतः पाहिलाय. नर्वस 45, नर्वस 44, 50चा शिकार अगदी होताना पाहायला मिळाला. किशोर मडवी आज नशिबानं साथ दिली आहे, म्हणजे आज अर्धशतक चाहूल देतोय. जसं तू म्हणाला गॉड प्लॅन बाबा, आणि सध्या या खेळाडूच्या वाट्याला अर्धशतक येईल का ते आता आपल्याला पाहायचं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. किशोर मडवी रनवे रिदममध्ये मस्टेक, अंपायरचा डेड बॉलचा इशारा. अर्धशतकासाठी 4 धावेची या ठिकाणी गरज आहे आणि अर्धशतक इथनं येताना पाहायला मिळेल का. आणि अला डॉट बॉल, बॉल चला मागे. यष्टी रक्षक जोपर्यंत बॉल उचलेल तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि 83. आणि म्हणून म्हणालो ना, अर्धशतक आणि किशोर मडवीचं नातं हे फार लांबचं. आणि ऑलवेज 45, 46 इथपर्यंत आल्यानंतर कधी ओव्हर संपतात तर कधी किशोर मडवीच्या बॅटिंगचा हा खेळ संपतो. बट 83 स्कोर कार्डवरती लागलेत आणि 84 धावेचा एक मोठा डाव दोन्ही बॅट्समननं समोरच्या टीम समोर उभा केला आहे. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या काकडवाल. किशोर आणि या ठिकाणी या दोन्ही ओपनर्स बॅटर्ससाठी 1 डाऊनचे प्लस आले, ते देखील खूप चांगलं मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि 84 धावेचं एक मोठं लक्ष आहे. आज ड्रॉ देखील कंप्लीट झाला आहे. टीम काल देखील सरवलीला ड्रॉ मिळाला, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली. आज देखील निवी इन्फ्रा सरवलीला ड्रॉ मिळाला आहे आणि ती टीम सुपर 12मध्ये इंटर झाली आहे. आणि मला प्रश्न आता हा पडला आहे, कदाचित जर इन फ्युचर क्वालिफाय झाला दोन्ही टीम्स तर सरवलीच्या क्रिकेटसाठी एक चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळतील. सलामीसाठी मैदानावरती जोडी जरूर उतरेल. तत्पूर्वी आपण करणार आहोत इथे शुभ सन्मान. आज या स्पर्धेमध्ये 3 कॉमेंटेटर्स आपल्याला लाभले. या योगेशदा, हितेंद्रदादा आपल्या शुभ हस्ते आपल्या तिन्ही समालोचकांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. आधी आपण सन्मानित करूयात. या ठिकाणी प्रवीण टेंबे वलप, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. वलप म्हटलं की क्रिकेटची त्या विभागातील पंढरी आहे मिनी वानखेडे. याच वलप गावानं खरं तर MIDCच्या आणि पनवेलच्या क्रिकेटला दिलाय. आणि प्रवीण टेंबेला या टुर्नामेंटमधनं एक बाईक ॲज अ कॉमेंटेटर म्हणून देखील मिळाली आहे. त्याची पार्टी अजून पेंडिंग आहे. रोशन सगळ्यांना मिळाली, फक्त रोशन आणि मीच बाकी आहे. सच्चा दोस्त कभी पार्टी नाही देता. आणि यानंतर आपण सन्मानित करणार आहोत बाबू तुला नाही बाबू शहा यांचा सन्मान केला जाईल. बाबू शहा यांचा शुभ सन्मान तो देखील आपण करतोय. या स्पर्धेनं बाबू शहाला खूप ग्लॅमर दिलं. प्रत्येक वर्षामध्ये बाबू शहा या स्पर्धेमध्ये जोडला जातो. अनिल दादा ढोपरी म्हणजे बाबू शहासाठी दुसरं दैवत आहे. बाबू शहाच्या समालोचन अगदी कारकिर्दीमध्ये अनिल दादाचं मोठं योगदान आहे. इन केस ज्यावेळी फ्युचरमध्ये बाबू शहाचं एक नवीन घर बनतं आहे
त्या घरामध्ये असं देखील होऊ शकतं की बाबूशा आपल्या देवघराच्या बाजूला अनिलदादा ढोपरे यांची एक चांगली फ्रेम बनवून लावेल. इतकं फेमस बाबूशाला अनिलदादानं केलं. जय श्रीराम बाबूशा. हां धन्यवाद. तर बाबूशाचा सत्कार होताना त्या ठिकाणी आपण पाहताय बाबूशा आप आए लग गए 4 चांद और हमारी महफिल सवर गई आपके आने से आज की रात दुगना यहाँ से मजा आई. धन्यवाद. यानंतर आपण सन्मानित करूयात अलंकारिक शब्दाचा खजिना असलेला आवाज रोशन पाटील शिरवली. एक छोट्याशा खेडे गावातून ज्या आवाजानं समालोचन करिअरला सुरुवात केली आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या आवाजाचे प्रचंड चाहतात असे बदलापूरकरांचे जोवेलीचे जावई रोशन पाटील शिरवली यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय. आणि हितेंद्रनं मगाशी मला सांगितलं की प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील साडोसाडवत, तर हे दोघे ज्यावेळी एकत्रित असतील त्यावेळी त्याची मजा काही वेगळी असते आणि ही माहिती आमच्या ऑर्गनायझर्सनं आमच्यापर्यंत पोहोचवली होती. थँक्यू सो मच आपण तिघे आलात. चला व्यासपीठावरती आपले अंपायर्स मनोज पवार फ्री आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करून घेऊया या ठिकाणी. आणि मनोज पवार यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आपल्या आयोजकांच्या या ठिकाणी शुभ हस्त. आणि हा सन्मान आपण त्या ठिकाणी करतोय हितेंद्र मडवी यांच्या शुभ हस्त. या व्यासपीठावरती ज्यांनी आज अतिशय सुंदर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला आणि क्रिकेटच्या मैदानावरती अंपायरिंग ज्यांनी सुंदर केली, आता त्या अंपायर्सचा सन्मान आपण करतोय. मनोज पवार उत्तर शिव एक अतिशय जुने जाणते खेळाडू आणि सध्याच्या घडीला SP पॅनलसाठी खूप सुंदर अंपायरिंग ते करतात. आज तुम्ही पाहिलं प्रसाद सहस्रबुद्धे मनोज पवार आणि त्यांच्या सोबतीनं अंपायरच्या भूमिकेत सचिन कडू खरं तर फ्री मॅन, कुठलं पॅनल नाही काही नाही, जिकडे मिळेल तिकडे ऑलवेज सातत्यानं जात राहायचं, काम करायचं. प्रामाणिकपणा ही त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीची आणि अंपायरिंगची ओळख राहिली. अभिमान आहे सचिनदादा तुझ्या कार्याचा. मला आजही आठवतं सचिनदादाला पहिला कॉल अंपायरिंगसाठी मी केला होता आणि त्यानंतर सचिनदादानं कधीच मागे वळून पाहिला नाही. खूप साऱ्या टुर्नामेंट सातत्यानं तो कव्हर करत राहिला. स्पेशली या MIDC विभागानं सचिन कडूला खूप प्रेम दिलं. थँक्यू सो मच तुम्हा सर्वांचं. मॅच ऑन होती आहे. 83 बनलेत 84चं रनचेस. जाऊया मैदानाच्या आत. हा फुल टॉस ऑन साईडला पाठवलाय, चाललाय बॉल. आपल्या नॅचरल गेमला इकडे प्रेझेंट करताना तुम्ही पाहताय प्रशांत तांडेल त्याचं नाव. आणि तांडेल देखील कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या जंगलातला तो ढाणा वाघ. जर मैदानावरती 4 ओव्हर खेळला तर 84 धावेचं जे लक्ष आहे तिकडे तो जिंकेल हारेल मला माहीत नाही, पण जर 4 ओव्हरमध्ये प्रशांत उभा राहिला तर हा सामना अंतिम ओव्हरमध्ये 6 बॉल तुम्हाला 20 ते 22 इतकाच पाहायला मला. लगातारच्या 2 मध्ये आले 10. अजून एक हा पण चाललाय. पहिल्या इनिंग मध्ये हायलाइट्स होते ना, तर आता डबल धमाके सुरू झालेत. आणि हार नावाचा शब्द बेतवडे गावाच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे दोस्तो. त्यामुळे ही मॅच रंगेल. 3 बॉलमध्ये आले धावा 16. पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकात 26, तिसऱ्या ओव्हरमध्ये 21, तदनंतर आल्या होत्या 15. इथे 4 बॉल मध्ये किती येतील? 22 येतील का? ओ ग्रेट कॅच. अगदी बाउंड्री लाईनच्या जगत कॅचचा कॉल, बट कॅच झालेली नाहीये. बॉल गेलाय सीमा पार. आलाय षटकार सलगचा 3रा. आणि गोपाल शास्त्री भटजी यांच्याकडनं सलगच्या 3 षटकारांसाठी एक गिफ्ट अंपायर ते दिलं जाईल या ठिकाणी प्रशांत तांडेलला. थोडा वेळ ज्या काही रिॲक्शन्स होत्या प्लस डगआउटचा श्वास थांबला होता बेतवड्याचा, ज्यावेळी फिल्डर्स बॉलच्या समोर, बॉल कधी पुढे मागे सुरूच होतं. आणि फायनली तांडेल सांगतोय चलो आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना हर एक कदम मेरे साथिया. मला आजही एक मॅच आठवतं. भारतदादा म्हात्रे यांची स्पर्धा नागझरीचं आमदार चषक. 110 रन बनवले होतं. टीम एकविरा मानकोलीच्या समोर टेमघरनं पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना त्याचं प्रत्युत्तर देताना मानकोलीनं बनवल्या होत्या 5 ओव्हर 112. 110चं चेस 112 आले तरी देखील मानकोली संघ सामना हरला होता. त्याचं कारण होतं
चौथ्या बॉलवरती विकेट गेली. बॅट्समन क्रॉसिंग, 2 रनची पेनल्टी आणि जे 110चं टार्गेट होतं ते 113चं बनलं. तो इतिहास घडता घडता राहिला होता. रात गई बात गई ती इतिहासातली गोष्ट. पण ही मॅच जर इथे जिंकली ना तर टेनिस बॉल क्रिकेटच्या अध्यायात एक नवा इतिहास लिहिला जाईल. तो म्हणजेच प्रशांत तांडेल आणि त्याच्या बेतवडे संघाच्या नावावरती 4-6-6-6-4 3 षटकार 2 चौकार आणि मारलेत कोणाला? महेश मडवीला. सगळं झालंय करून. ऑफ ब्रेक टाकलेत, यॉर्कर्स टाकलेत, साईड आर्म बाकी आहे तो पण टाकलाय. त्याच्यावरती आता विकेट येईल का? हो, आली आहे. फायनली राऊंड विकेट आले. लसित मलिंगा स्टाईल. त्याचं जे एक हत्यार बाकी होतं त्याचा वापर झाला आणि त्याच्यावरती आली आहे महेश मडवीच्या खात्यात विकेट. मात्र पहिल्या षटकात धावा किती आलेत तर ज्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बनवल्या होत्या ना काकडवालनं 26 त्या आता रिटर्न केलेत. टीम बेतवडेनं विकेट फार मोठी गेली आहे. प्रशांत तांडेल मैदानाच्या बाहेर. मुंबईची सुटकेचा निश्वास सोडलाय. फायनली आता माहिती आहे की मोठी विकेट आली आहे या मॅच मधली. आता अजूनही विष्णू पाटील आणि त्याच्या सोबतीनं मैदानावरती उभा झालाय टीमचा कॅप्टन प्रशांत तांडेल यांचे बंधुराज प्रवीण तांडेल. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. स्कोर झालाय 26 धावा. 26 बनवायच्यात या मॅच मध्ये. 84 बॉल बघेत 18 आणि रन्स बाकी आहेत या ठिकाणी. अजूनही आपण पाहता 58 चा मागचा 6 किंवा 4 आला असतात तर, किंवा किशोर मडवी महेश मडवीच्या बॅटमधनं रन्स कमी आले असते तर, किंवा महेश मडवीने इकॉनॉमी षटक कमी धावेचं टाकलं असतं तर, हे जर तर आहे ना ह्याच्या भोवतीच क्रिकेट रंगतं. आणि इथे क्रिकेट टेस्ट आहे जे तुम्हाला कधी हसायला कधी रडायला, मैदानावरती कधी घडायला कधी नडायला कधी भिडायला शिकवतं. अशा या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वावरती प्रेम करणाऱ्या तमाम क्रिकेट प्रेमींसाठी तब्बल 7 दिवस रात्र डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट घेऊन स्पर्धा पहिल्यांदा डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट 5व्या पर्वात आली आहे. त्या स्पर्धेचं नाव स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक. जे काम स्वर्गीय रामचंद्र मडवी यांनी केलं त्या कामाची पोचपावती देणारं, त्यांच्या कार्याची दखल घेणारं आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करणारं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं. एक सिंगल ॲड झाली आहे. स्ट्राईक मेल आता फायनली न्यू बॅटर मैदानावरती जे आलेत प्रवीण तांडेल यांना. विष्णू पाटीलच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. 27 धावा. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर आकाश पावशे. राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळायचं होतं. विकेट गेल्यानंतर मात्र आता जे सातत्य हवं आहे ते मैदानावरती ब्रेक झालाय. म्हणून म्हणालो ना प्रशांत तांडेल जर 4 ओव्हर उभा राहिला तर मॅच मैदानावरती अंतिम षटकापर्यंत येईल. बट आता त्याच्या व्यतिरिक्त एका बॅट्समॅनला सांगावं लागेल आय कॅन डू इट. मी करू शकतो आणि ते मला करायचं आहे. आकाश पावशे खूप चांगली बॉलिंग सध्या करतोय. 2 बॉलमध्ये दोन्ही सिक्सरचा ट्राय करतात बॅट्समन. त्यांना थांबवलं जातं. जास्त वेळ विष्णू पाटील थांबणाऱ्यातला नाही आहे. मात्र त्याला शांत ठेवण्यास भाग का पाडला गेला. बॉल अगदी मिरिटवरती टाकले जात आहेत बट इकडे मिसफील्ड आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चला जाऊ शकता प्लस बॅट्स घेऊन. अंपायरनं परमिशन दिली आहे मैदानाच्या आत. बी फास्ट, थोडं पटकन जा.
न्यू बॅटर्स मैदानावरती आलेत. प्रवीण त्याच्या सोबतीनं खेळतो. विष्णू 2 मध्ये 5, एक चौकार आला आणि आता फटका फसलाय. मितीय विकेट आकाश पावशेला. फलंदाज बाद होतात. परतीचा प्रवास आणि धक्का दुसरा. टीम बेतवडे बल. कॉमेंट्री बॉक्समध्ये मैदान शेठ मडवी यांचं आगमन झालं. आज मैदान शेठ आहे. हॅलो हॅलो नितीन दुंद्रे या जरा. डीजे नितीन धुंद्रे. आणि प्राप्ती लाईव्ह चला दोन्ही आयकॉन्स या तुम्ही. कॅप्टन आहेत ते. उद्या नाही कॅप्टन योगेश दादा आणि हितेंद्र कॅन्सल. चला आता नवीन टीम आहे. मला वाटलेलं अनिल दादाची टीम जर बनली तर बाबूशाला 100% चान्स मिळेल. आता अनिल दादाच टीममध्ये नाही आहे त्यामुळे बाबूशाला चान्स मिळणं कठीण. त्यामुळे बाबूशाला GST लागली. चला कॅप्टन्स बनवलं तुम्हाला डीजे नितीन धुंद्रे आणि प्राप्ती डिजिटल लाईव्हचे ओनर. स्कोर अपडेट होती आहे बरोबर. टीमची टोटल धावफलकावरती 38 38 झाल्यात. मागची विकेट त्यानंतर षटकार आला. बॉल चालला समोर डीपमध्ये लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल अजून ॲड केली जाईल आणि समीकरण मैदानावरती उरेल. 12 चेंडू आणि 45 धावेची गरज आहे. मॅच अजूनही ऑन. 2 ओव्हर 39 बनलेत. 12 मध्ये 45 अजूनही या मॅचमध्ये बनवायच्यात. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू या मॅचमध्ये. बारा बॉल 45 धावेची गरज आहे. यानंतर आपल्याला या मॅचचा विजेता फाईट करेल महागणपती चिरनेर. गणपती बाप्पाचं जागृत देवस्थान ज्या गावामध्ये चिरनेरचा महागणपती अख्ख्या विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. ज्याच्या आशीर्वादानं खरं तर चिरनेर गाव यशाची आनंदाची सुखाची एक झुळूक प्राप्त करत असतं. फटका फसला. बॉल हव्या 12 मध्ये 45 पाहिजेत. बॉल समोर मिड ऑफला लटकलाय. हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानं घेतलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद होत आहेत. तांडेल परततील. त्यानंतर आपण पाहिलं विष्णू आणि आता त्यानंतर कपिल पाटील मैदानाच्या बाहेर. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 39 वरती थांबलेलं आहे धावफलक आणि समीकरण मैदानावरती आता उरलं आहे. येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 45 धावेची या ठिकाणी गरज. 11 चेंडू 45 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. फुलटॉस होता. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही आहे. एक सिंगल या ठिकाणी ॲड होती आहे. एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे झाल. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला सध्या पाहायला मिळते स्कोर जिकडे जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. 4-0 40 धावा धावफलकावरती सध्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर. यॉर्कर यॉर्कर परफेक्ट यॉर्कर. जसे शफल झाले मुवमेंट शिफ्ट झाला त्यानंतर फॉलो केला बॅट्समनला आणि हा येतो डॉट बॉल. अप्रतिम टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून तेजस भोईर आणि जीतू गोंधळी
ही पूर्ण टीम या ठिकाणी काम करते आहे. इथे फटका हा देखील चांगला आहे, चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरमध्ये मोठा गॅप आणि तिकडनं बॉल सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. बाउंड्री चेक केली जाईल. या पाहूया 4 की 6 त्यासाठी या ठिकाणी अंपायरनं निर्णय पाठवला आपल्या ब्रॉडकास्टिंग टीमकडे आणि हा चौकारा. 4 धावा मिळतील. खूप सुंदर कॅमेरा वर्क तिकडे आपल्याला पाहायला मिळालं. वॉर रूममध्ये सुजल कॅमेरामॅनच्या भूमिकेत साहिल भोईर आणि सध्या त्यांना साथ देतात राजा जोशी मानेरा. बॉल हव्यात. टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय सरळ स्वीपर कव्हरच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. एकेरी दुहेरी धावेने आता फरक पडणार नाही आहे. थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती ॲड होतील. 2ने धावफलक पुढे चाललाय. अजून 38 धावा या मॅचमध्ये बनवायच्यात. धावफलकावरती 46 झालाय आणि बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. आपण पाहताय अजूनही 7 आणि 7 बॉलमध्ये 38 धावेची आवश्यकता. प्रशांत तांडेलचं पहिलं षटक 21, सौरभ पाटीलचं दुसरं षटक 26, हर्षल तांडेलचं 21, विष्णू पाटीलच्या 15. कुठेतरी थोडंसं मिसिंग राहिला. आज ज्या नावाची चर्चा करत होतो की कदाचित ते नाव गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. फ्युचरमध्ये आहे ना, एक गोष्ट आवर्जून सांगेल प्रशांत दादा, जरी आज त्याला संधी मिळाली नाही, येत्या काळामध्ये प्रचित बेतवडेचा स्टार बनेल. त्या दिवशी बॉलिंग करताना प्रचितला पाहिलं. इन केस जशा जशा चान्सेस त्याला मिळतील, थोडी संधी कमी मिळते कारण बेतवडे टीमकडे स्टारकास्टची कमतरता नाही आहे. प्रत्येक प्लेअरमध्ये टॅलेंट आहे. मग जसं जसं तो शिकेल त्याच्या खांद्यांमध्ये जोर वाढेल. भविष्यात बेतवड्याचं क्रिकेट देखील प्रचितच्या नावानं ओळखलं जाईल आणि प्रशांत तांडेल आणि त्या सोबतीनं प्रवीण तांडेल यांचे ते भाचे आहेत आणि खूप मोठ्या अपेक्षा असतील त्यांना येत्या काळामध्ये बेतवड्याच्या क्रिकेटच्या माध्यमातून. आज प्रशांत तांडेलची बॅटिंग खूप सुंदर झाली. 2 मॅचमध्ये जवळजवळ 60पेक्षा जास्त धावा बनवताना आपण त्याला पाहिलं. मग किशोर मडवी काय खेळलाय आजच्या दिवसात. सर्वाधिक जास्त धावा या स्पर्धेमध्ये एका वैयक्तिक प्लेयर्सनं कुणी केलेत 2 सामन्यांमध्ये, तर त्याचं नाव आहे किशोर मडवी. 3 षटकं संपली आहेत. सामना आता पूर्णपणे एकतर्फा आहे कारण 6 मध्ये आता 37 करायच्यात. बट टेनिस क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. 5 मध्ये 37 बनताना आपण पाहिलेत ज्या करण मडवीनं बनवल्या होत्या. थोडीशी दुखापत तिकडे खेळाडूला. काळजी घ्या. पाणी घेऊन जा मैदानावरती जरा पटकन. ऑर्गनायझर्स पाणी घेऊन जा पटकन थोडं. बाहेरून जो थ्रो आला होता बॉल रिटर्न आल्यानंतर तो मात्र तिकडे थोडासा त्रास देऊन गेला खेळाडूला. अनेक साऱ्या ॲडव्हर्टायझिंग आता ऑन स्क्रीन तुमच्या समोरच. षटकं संपली आहेत. मैदानावरती 3 धावा झालेल्या आहेत. 47, 6 मध्ये 37 पाहिजेत. तर व्यासपीठावरती आताही आपल्या सोबत आहेत महेश म्हात्रे, तात्या शेठ, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस. महेश भाईचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12th मॅन पाणी घेऊन आलेत मैदानावरती. चला तेच खेळतील. आय थिंक आला ना 12वा खेळाडू मैदानाच्या आताच. 12व्या प्लेयर्ससाठी या टुर्नामेंटमध्ये 2 व्हीलर मोटर बाईक देखील दिली जाणार आहे. अंतिम दिवशी 72 टीममधनं जो चॅम्पियन असेल संघ त्या कॅप्टनच्या शुभ हस्ते आपण ह्या 72 खेळाडूंमध्ये ड्रॉ करणार आहोत. 12व्या खेळाडूच्या ट्रॅकला पॉकेट्स इतके आहेत की चेन खोलता खोलता लावताच त्याचा वेळ जवळजवळ निघून चालला. थोडीशी दुखापत तिकडे झाली महेशला. थोडा आराम करा माई. नेक्स्ट मॅच देखील खेळायचं आहे लगेचच. थोडंसं बर्फ असेल तर माही ट्राय कर. आणि ज्यावेळी तुमचं लक्ष नसतं अचानक एखादा थ्रो येऊन तुम्हाला लागतो, ती दुखापत जरा जास्तच होतं. फटका समोर. 6 मध्ये 37 पाहिजेत. लॉंग ऑफला फिल्डर आणि आता मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे कारण आता 5 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि धावा आवश्यक आहे 36.
इथे टायमिंग चांगलं जरूर झालं होतं अलॉंग दी कार्पेट बॉल. नेक्स्ट मॅच महागणपती चिरनेर आणि त्यांच्या विरुद्ध या मॅचचा विजेता. जवळजवळ आता चित्र साफ. महागणपती चिरनेर विरुद्ध शरद पाटील बुर्दुल पुरस्कृत दर्शित 11 गावदेवी काकडवाल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज या बॉलिंग ट्रॅकवर तुषार साळवी. स्विच हिटचा फटका, फर्स्ट लॅप, बॉल हवा होता, डाऊन दी बॉल, फिल्डर कॅचचा कॉल, ड्रॉप, झेल सुटला. आजच्या दिवसातील आणि रात्रीतील पहिली मॅच आहे जी वन साईड झाली आहे. बाकी प्रत्येक मॅचमध्ये एक चांगला संघर्ष आपल्याला शेवटपर्यंत जरूर पाहायला मिळाला. आपण चर्चा करत होतो ब्रॉडकास्टिंग टीमबद्दल. खूप सुंदर काम सुजल त्याच्या सोबतीनं सध्या ॲज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर आपल्यासोबत आहेत आणि शुभम माळी जे मॅन्युअल स्कोरर आहेत. DJ नितीन आणि त्याला साथ देतात सौरभ. सौरभ देखील खूप चांगला DJ ऑपरेट करतो. DJ नितीनला जेव्हा जेव्हा ब्रेक हवा असेल त्यावेळी सौरभ काम करतो आणि दोघांमध्ये शेअरिंग व्हायला पाहिजे. जे प्राईज येतं ते सौरभचं लक थोडं खराब आहे. मालिक होत आहे ना बॉस. टीमची टोटल धावफलकावर 4 सिंगल्स ॲड झाल्यानंतर 51. बाबूशाला अजूनही गणित सुटत नाही आहे की आजच्या रात्री त्याच्या वाट्याला किती येणार. अजूनही तोच हिशोब त्याचा चालू आहे. रोशन पाटील आणि प्रवीण टेंबे असल्यानंतर आता थोडं ते गणित उलगडणं कठीण झालं आहे. टीमची टोटल धावफलकावर 51 आणि सामना थोडासा एकतर्फा झाला. मस्तीचा भाग होता. खूप मजा आत आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक कव्हर करताना. बॉल चालला सरळ डीपमध्ये स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. हार्ड लक टीम बेतवडे आणि अभिनंदन दर्शित 11 गावदेवी काकडवाल. चला बळी कोणताही वेळ न घेता लगेचच या टॉससाठी महागणपती चिरनेरचे कॅप्टन देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस करूयात आपण नेक्स्ट मॅचचा.